काय दिलं? ओ तो टोले जंग सारथीची इमारत पुण्यामध्ये, अजित दादा कोल्हापूरमध्ये सुंदर इमारत, एकदम काचाची इमारत, 8-9 मजली इमारत बांधून दिली. 500 कोटी रुपये खर्च केले त्या इमारतीवर. आणि आमची महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात आहे, किरायाच्या घरात आहे. हे यांची लाच, हे ओबीसीकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणून माझ्या बांधवांनो, या संदर्भात आपली भूमिका आता एकदा फिक्स करा. उद्या तुम्ही कुठे दिसणार नाही, तुम्ही साफ होऊन जाणार. यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 सप्टेंबरचा ज्या हा रद्द झाला पाहिजे, हीच भूमिका देऊन आम्ही आपण पुढे यावं अशी माझी मागणी आहे, अशी आमची विनंती आहे. आणि हा मोर्चा, हा आक्रोश मोर्चा येतो अभि छाके. तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी लिडर आले तुम्ही, अरे काही होऊन जाऊ दे, कुठल्याही परिणामाला सामोरं द्यायची पाळी आली तरी जाओ, पण ओबीसी मध्ये घुसखोरीपासून आपण घुसखोरीपासून त्यांना थांबवू. सरकार जर थांबत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू. मी तुम्हाला विश्वास देईन. मराठवाड्यामध्ये तुम्हा सर्व नेत्यांना सांगतो, तो एकमेकाची डोकी फोडली जाते. गावाचं गाव पण हरवून गेला आहे. प्रचंड एकमेकाला मारहाण करून दोन जातीमध्ये आपल्याला आमची शक्ती विभागण्याचं काम सुरू आहे. हे म्हणतात जाऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ आम्ही आदिवासी मधून, आणि आदिवासींच्या विरुद्ध उभे केले. अरे ज्या सरकारला 20 वर्षापासून डचा र करता येत नाही, धनगराचा ड आणि धनगराचा ड करता येत नाही, ते सरकार म्हणताय आदिवासी मधून आम्ही आरक्षण देऊ. आणि धनगरामध्ये फूट पाडली, धनगर समाजामध्ये फूट पाडली, ओबीसी मध्ये फूट पाडली, आणि ओबीसी मध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारत आहे. अरे 2 भाऊ जर भांडले तर आई म्हणते यालाही नको त्यालाही नको, घाल कुत्र्याला. आणि ही पाडी आज आपल्यावर आणली. या सरकारचा एकूणच अजेंडा आहे बांधवांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण रद्द झालं पाहिजे. आरक्षण नको आहे, हीच विचारधारा यामध्ये आहे. अरे दम असेल फडणवीसजी, देवेंद्रजी, दम असेल आमच्या अजितजी, दम असेल शिंदेजी, तर तेलंगणा सरकारनं ओबीसीला 42% आरक्षण दिलाय. उद्या 42% आरक्षण देण्याची धमक दाखवा, पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे होईल. पण तुम्ही जर आम्हाला फसवत असाल तर मात्र आम्ही शांत बसणार नाही, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. याचमध्ये आम्हाला म्हणताय की आम्ही राजकारण करतो. अरे बांधवांनो, आम्ही राजकारण अजिबात करत नाही. मी तुम्हाला विनंती करतोय, जे लाखोच्या संख्येनं तुम्ही आलात, माझी विनंती असणार आहे, इथे राजकारण करू नका, गाव खेड्यात राजकारण करू नका. तुमची पिढी, उद्या उद्ध्वस्त होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी एक वेळ आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आम्ही सरकारच्या विरोधात नाही. पण सरकारने जर तयार काढला असेल तर काय सरकारच्या विरुद्ध बोलू नये. पाप तुम्ही करणार आणि भोट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं, काम आहे तुम्ही दाखवा. आणि हे यासाठी आपल्याला लढावं लागेल, कारण तो जरांगेच्या पाठीमागे, जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे, कमरेपासून वाकलं आहे, आणि त्यामुळे अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जीआर काढला आहे. आणि सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है. सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है. अन पर गवार मिल जाए